नमस्कारोनी आता मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष त्यागरू विवेकावने गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जडाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेट विरा विसरू कसा मी सद्गुरु पादुकेला विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला विसरू कसा मी रामदास पादुकेला विसरू कसा मी नारायण पादुकेला विसरू कसा मी रोहिदास पादुकेला विसरू कसा मी नाना पादुकेला। तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंभुना येर धारे चिरा पडे। ज्ञानेश्वरी अध्याय 12वा आणि 12व्या अध्यायामधील 100 संत सज्जनांच्या देववृंदांच्या गुरुजनांच्या दयावंतांच्या कृपावंतांच्या राजहंसांच्या मायबापांच्या सेवेकरता निवडलेले आहे। सेवेला सुरुवात करण्याआधी दिवा तीर्थक्षेत्री कारण तीर्थक्षेत्र म्हणण्याचा एकच उद्देश आहे भगवंताच्या पदस्पर्शाने आणि संतांच्या चरण कमलांनी ही परम पवित्र पुण्यभूमी दिवा तीर्थक्षेत्र या ग्रामी आमचे हृदयस्थान किंवा या गावचे भूषण म्हटलं तरी चालेल। स्वर्गीय कृष्णा काळू भगत आपणा सर्वांचा निरोप घेऊन या विश्वामध्ये विलीन होण्याचा आजचा 13वा दिवस आणि त्या प्रित्यर्थ मज पामराकडे आलेली ही प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करण्याआधी त्यांच्या पश्चात 2 मुलं आणि 4 मुली आणि माझ्या सुद्धा हृदयस्थान आईच्या तोलाची माझी मावशी चंद्रकला कृष्णा भगत कारण मावशीचं पण माहेर आयऱ्याचं आहे बरं का डोंबिवली आयरेगाव आणि ह्या सर्वांनी भगत कुटुंब नुसतं त्यांच्या घरच्यांनीच नाही तर संपूर्ण भगत कुटुंबांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला म्हणून त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। हे सामान्य कुळ नाहीये भगत कुटुंब आहे हे सामान्य नाहीये अत्यंत अप्रतिम मौल्यवान कुटुंब आहे। मग आता हे आपल्याला केव्हा कळेल तर तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो। या कुळामध्ये नवे नवे तर या
दिवा स्टेशन तीर्थग्रामी प्रत्येक कुळामध्ये वारकरी जन्माला आले आणि आपलं कार्य हाडाची काळं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून हा परमार्थ केला आणि त्यामुळे त्यांचेच संस्कार माझ्यावरती जडले आणि म्हणून संतांच्या कृपेने मला इथे बसण्याची ही संधी मिळते, हे देखील माझं परम भाग्य आहे. तेव्हा सेवेला सुरुवात करण्याआधी समोर असलेला श्रोता वर्ग, मी ज्या कुळामध्ये जन्माला आलो त्या कुळाचं पण स्मरण करणे अत्यंत गरजेचं आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ तेथून या, हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, चतुश्लोकी चारी भागवत. मी ज्या परंपरेमध्ये जन्माला आलो ती परंपरा सांगणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा माझ्या गावच्या छोटे वर्गाला कळेल बरं का. तर मी ज्या परंपरेमध्ये जन्माला आलो ती अखंड परंपरा आहे. हंस, ब्रह्म, अत्री, दत्तात्रय, नारायण जाळवणकर, लक्ष्मण जाळवणकर, बळभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद स्वामी, रामदास स्वामी, नारायण स्वामी, रोहिदास स्वामी आणि नाना स्वामी, ही अशी अखंड परंपरा. आणि या परंपरेमध्ये मला ज्यांनी अनुग्रह केला ते धुळ्याचे हरिभक्त परायण सच्चिदानंद स्वरूप श्रीयुत नाना महाराज यांनी मला अनुग्रह करून आज 30 वर्ष झाले. म्हणजे माझं वय तसं पाहायला गेलं तर 30 वर्ष पारमार्थामध्ये बरं का. वास्तविक पाहता माझे आई वडीलच या क्षेत्रामध्ये होते बरं का. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि ते संस्कार आमच्यावरती जडले आणि त्यामुळे ही अनादी परंपरा, अखंड परंपरा आमच्या भाग्यात आली. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्याआधी तुम्ही बसलेले जे सर्व श्रोता वर्ग आहे या श्रोते वर्गाच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि मगच सेवेला प्रारंभ करतोय. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. आजच्या जीवनातला केवळ आमचे दादा कृष्णा काळू भगत यांचं जाणं निमित्त आहे. आणि त्या निमित्ताने आजचा दिवस जो माझ्या भाग्यामध्ये आला, संतांनी देखील त्याला धन्यता दिलेली आहे. आणि म्हणून आजचा दिवस माझ्या भाग्यात आला म्हणजे तो आजचा दिवस माझ्याकरता धन्य आहे आणि तुमच्याकरता देखील धन्य आहे. धन्य आदि दिन, धन्य आदि दिन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन. धन्य आजी दिन आणि झाले
ज्या दिवशी संतांचं दर्शन घडतं त्या जीवाचा तो दिवस धन्य मानला जातोय. कारण का तर संतांच्या दर्शनाने अनंत जन्माच्या पापाची राख रांगोळी होते. धन्य आधी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले उठा उठी. या कुटुंबाला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. कारण नामस्मरण, संतांचं आगमन ही गोष्ट अत्यंत दुर्मिळ आहे. कारण का दुर्मिळ आहे तर संतांचाच पुरावा आहे. संतांची भेट जी आहे, मनुष्य प्राणी जन्माला येतो आणि मरून जातो, त्याच्या घरी संतांची पावलं लागतीलच असं काही सांगता येत नाही. कारण अत्यंत दुर्मिळ संतांनी वर्णन केलेलं आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. या कुटुंबावरती माझ्या पांडुरंगाने अनन्य भावाने बरं का दया दाखवली, करुणा केली आणि म्हणून हे संतांचं कार्य इथं घडतंय. वास्तविक पाहता मी कोणी काही प्रवचनकार नाहीये बरं का, तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. मग आता तुम्ही तो वास्तविक ज्ञानी आहात. माऊलींनी उपस्थित या मनुष्य प्राण्याविषयी वर्णन केलेलं आहे. हा उपस्थित ज्ञानी आहे. त्याला पुरावा दिलेला आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभाव ताच भजनशील, झाले असे केवळ माझे काही, परी ज्ञाने विने नाशिले. वा कसा शब्द दिला बर का. त्या ठिकाणी ज्ञान ओतून त्याच्या रोमामध्ये ज्ञान प्रविष्ट करूनच पाठवलंय. पण त्या ज्ञानाचा स्वतः, कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, पण तुझं स्वतःच्या ज्ञानाचं तू स्वतःच नाश करून बसला. कारण का तर चांगल्यांची संगत, संतांची संगत, संतांच्या संगतीने तुम्हाला सुविचार मिळतील, तुम्हाला उद्धार होण्याचेच विचार मिळतील. तुम्हाला अधोगतीकडे जाणारे विचार मिळणार नाहीत. का मिळणार नाहीत तर विषय तो त्यांचा झाला नारायण. बरं का, हा त्यांचा विषय मनासहित इंद्रियांचा झालेला असतो. त्यांना फक्त एकच उद्योग असतो. अनेक दुसरे प्रपंचाच्या बाता ठोकत नाही. कोणी भेटू द्या, प्रपंचाच्या बाता घरामध्ये पण ठोकत नाही आणि बाहेर पण ठोकत नाही. कारण प्रपंच हा दुःखमूळ आहे. प्रपंचाच्या बाता ठोकून ऐकणारा पण दुःख आहे आणि सांगणारा पण अतिदुःखी आहे. कारण इथून विचार जे सांगतायत, उद्धाराचे सांगतायत. प्रपंचाच्या विचारांमध्ये काय आहे? दुःख आहे. प्रपंच कसा आहे? दुःख मूळ आहे. दुःख बांधवडी संसार दुःख मूळ, चोळीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. पण पुन्हा मागे येतो, त्यांचा विषय नारायण झाल्यामुळे केवळ एकच विषय असतो. अनेक दुसरे मज नाही आता, नेहमी येल्या चित्ता वासोनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. भक्ताचा विषय पांडुरंग जर नसेल तर त्याच्या जीवनामध्ये कदापि सुख येऊ शकत नाही. संतांचा विषय मनासहित नारायण झालेला आहे. कारण ते दुःखापासून अलिप्त आहे. प्रपंच करता येते पण प्रपंचापासून अलिप्त आहे. त्याच्याकरता
एक दृष्टांत केला म्हणजे कळेल. जसं पाण्यामध्ये कमळ जो असतो, कमळ तो आधी त्याचं मूळ जे आहे ते चिखलामध्ये आहे आणि चिखलातून तो ज्या वेळेला जन्माला येतो तर पाण्याच्या वर येतो आणि पाण्याच्या वर आल्याच्या नंतर तो पाण्याचा देखील अजिबात स्पर्श घेत नाही, बिलकुल घेत नाही. हरिपाठी गेले ते निवंतची ठेले आणि भ्रमर गुंतले सुमन कळिके. काय हरीच पाठी गेले म्हणजे सतत दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. असं होईल का? ओरिजिनल जर शब्द जर भेटले नाही तर दिनरजनी हाची धंदा होऊ शकत नाही. कारण संतांनी वैखरी वाणीने भजन केलं नाही. संतांनी जे भजन केलं, जय भाई, संतांनी जे भजन केलं अनिर्वच्य वाणीने, काय परेच्या पलीकडे तेथे राहू निरंतर, परे हुनी परते घर आणि तेथे राहू निरंतर. साधू संतांचं जे भजन आहे, देवाचं जे भजन आहे ते अनिर्वाच्य वाणीचं भजन आहे. कोणत्या देवाचं? कोणत्या देवाचं? कृष्ण आले कृष्ण गेले, राम आले राम गेले, साधू संत आले साधू संत गेले. तुम्ही आम्ही आलोय, तुम्हा आम्हालाही जायचंय. पण असा एक देव आहे, नैनन चिदंती छत्रानी नैनन दहती पावका न क्लेदेन तपो न शोषेती मारुता. देवाचं स्वरूप कसं आहे? नैनन चिदंती छत्रानी, कोणत्याही छत्राने त्याचा वार त्याच्यावरती प्रहार होऊ शकत नाही, म्हणजे त्याचा नाश होत नाही. वाऱ्याने उडला जात नाही, अग्नीने जळाला जात नाही आणि पाण्याने भिजला जात नाही. आपण आतापर्यंत ज्या देवाचं स्मरण करतो त्या देवावरती जर प्राण केला तर मात्र त्याच्यावरती प्रार होऊ शकतो. त्याला एक छोटस उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. ते भाऊजी देतात नेहमी, दगडाचा देव, दगडाचा देव केला, वडाराचा भेव त्याला आणि वडाऱ्याचा भेव त्याला. सर्व 99% लोक, 1% भक्त आहे बरं का, 99. कारण ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. तो भक्त कोणत्या देवाचं? अविनाशी देवाचं भजन करत असतो. आणि 99% लोक कोणत्या देवाचं भजन करत असतं? दगडाचा देव त्याला, वडाऱ्याचा भेव त्याला. दगडाचा देव त्याला, वडाऱ्याचा भेव त्याला. मग आता दगडाचा देव जो आहे तो वडाऱ्याला घाबरतो, तो आपलं संरक्षण करू शकतो का? जो देव स्वतःचं संरक्षण करू स्वतःचं संरक्षण करण्यामध्ये असमर्थ आहे, तो आपलं संरक्षण करू शकतो का? जर करत नसेल तर त्या देवाच्या मागे लागणं उचित नाही. का लागले तर आई वडील जे जे करतील त्या नामधर्म ठेवतील. पण तुला विचार दिलेला आहे, चांगला विचार दिलाय, तू सामान्य नाहीये. तुझं वर्णन केलेलं आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहुनी वाढ. नामा सोबतच आलेला तो येईल तो विषय. त्याच्यानंतर फुलांचा देव काय? दगडाचा देव त्याला, वडाऱ्याचा भेव. सोन्याचा देव केला, चोरांचा भेव त्याला, आणि त्याला चोरांचा भेव. जो देव
चोरांपासून आपली सुटका करून घेऊ शकत नाही, तो देव आपलं संरक्षण करू शकतं का? बाबा म्हणायचे यूज द ब्रेन. तुझं जीवन कसं घडवायचं तूच त्याला पात्र आहे. तू स्वतः जर तरलास तर इतरांना तारण्याचं तुझ्यामध्ये सामर्थ्य येईल, आणि तू जर स्वतः बुडाला तर सर्व कुळ गोत्राला घेऊन बुडणार. म्हणून सावध होय बाप्पा, काळ लागलाय मापा. सावध हो. जीवाला सावध होण्याची उपमा दिलेली आहे, पण हा जीव मात्र मनाच्या मार्गाने चालतोय. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, आणि हरिपाठी फिरावला हरीची पाठ मिळण्याकरते. प्रत्येक जीवाने विचार करायचा, मी हरीला सामोरा आहे की पाठमोरा आहे? पाठमोरा आहे हा जीव. जो सामोरा आहेत ना त्यांच्याबद्दल माऊली पुरावा देत आहेत. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ खया जवळी. दुर्मिळ गोष्ट आहे रे बाबांनो, जरा समजून घ्या. आप डुबे तो डुबे, यजमान को लेके साथ में डुबे. तेव्हा तू जन्माला येण्यापूर्वी, जन्माला कुठे येतोय तू? बाहेर येतो. पण आईच्या गर्भाशयामध्ये तू जेव्हा पूर्ण आकाराला आलास त्यावेळेला मात्र देवाकडे तू आराधना केलेली आहे, आणि आराधना केल्याबरोबर ती आराधना आईने नाही ऐकलेली, कोणाच्याच आईने नाही ऐकलेली, ती फक्त देवाने ऐकली. जो त्रैलोक्याचा स्वामी, कोणत्याही काळी त्याच्यावरती आघात होत नाही अशा देवाने केली. बरे का? ही रचना केल्यानंतर, हा पूर्ण आकाराला आल्यानंतर देवाकडे आराधना करतोय की मला या दुःखाच्या यातना सहन होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. व्यवस्थित ऐका रे बाबांनो, या कानाने ऐकाल त्या कानाने सोडून द्या. तुमच्या अनहिताला तुम्हीच कारणीभूत व्हा. कारण तुम्हाला सामान्य बुद्धी दिलेली नाहीये. तुम्ही स्वयंच सामान्य नाहीये. बरं का? तुम्ही माणूस नाही आहात, तुम्ही देव आहात. फक्त तुमचं स्वरूप जाणण्याकरता नतमस्तक व्हायचंय. बरं का? जैसी दीप कलिका धाकुटी, बुद्धीचा वापर करायचाय. जैसी दीप कलिका धाकुटी, बहु तेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थेकोटी म्हणू नये. ज्याला शिक्षण असो या नसो, प्रत्येकाकरता ही ओवी आहे. कारण उपस्थित ज्ञानी आहे, त्याला सगळं कळतं. ही गोष्ट कळू नये. आणि म्हणून काय सांगितलं? दृष्टांत दिला. छोटीशी चिमणी, छोटीशी बत्ती, छोटीशी पंथी, छोटासा दिवा जर घरामध्ये लावला, पूर्वी लाईट नव्हती, आम्ही जन्माला आलो त्या वेळेला, किती मोठं घर असू द्या, एकच बत्ती लागली जायची. बरं का? आणि एका बत्तीचा प्रकाश संपूर्ण हॉलमध्ये, घरामध्ये पसरायचं. काय सामर्थ्य आहे त्या पंथीमध्ये, त्या दिव्यामध्ये. आणि दिव्यामध्ये जन्माला येऊन जर दिवा जर लावून नाही घेतला तर मग उपयोग काय या दिव्यामध्ये जन्माला येऊन? नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप, एवढी संधी दिलेली आहे. पण संधीचा फायदा घ्या रे बाबांनो. बरं का? दिवस फार कमी आहे. दादांचं आयुष्य भरपूर, माझ्यामध्ये 80-85 असेल. काय आयुष्य काय वडिलांचं होतं असो, तर माझंच 71 आहे. माझ्यापेक्षा बरेच मोठे आहेत ते. हा बघा, म्हणजे 10 वर्षांनी मोठे होते. 81 वर्ष वय होतं.
आता इतक्या वयाला जात नाहीत, 40च्या आतच मंदाळले जातात सगळे. म्हणून सावध व्हा. त्या दिव्यामध्ये एवढं घर प्रकाशित करण्याचं सामर्थ्य आहे, मग बुद्धीमध्ये नसेल का? आपली बुद्धी छोटी नाही. बुद्धीबद्दल ज्ञानेश्वर महाराज पुरावा देत आहेत की तुमची बुद्धी छोटीची नाही, त्या दिव्यासारखी विश्वव्यापक आहे असं माऊलींचं मत आहे. आणि त्या विश्वव्यापक बुद्धीने विचार जर केला तर आता तुमची भाग्यदशा उजळेल. मुखी नाम हाती मोक्ष, लगेच पात्र व्हा. तर एवढी मोठी बुद्धी, व्यापक बुद्धी दिलेली असताना आपण विचार करायचंय. त्याकरता माऊली पुरावा देत आहे. बुद्धीचं वैभव प्रपंच करण्यामध्ये नाहीये. वैभव सांगितलं, किती मोठं स्थान दिलं बुद्धीला. बरं का, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. म्हणजे बाकीच्या साबा चौकशा करण्यामध्ये किंवा करारे बाप्पांनो साधन हरीचे जगी करणीचे करू नका. जेने न ये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. याच्याकरता बुद्धी दिले. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी. जय रे बाळा. सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव कशामध्ये आहे? भगवंताला जोडण्यामध्ये आहे. आणि पुन्हा मागे येतोय. हे आईच्या गर्भाशयामध्ये पूर्ण रचना झाल्यानंतर देवाकडे आराधना केली की मला या गर्भीच्या यातना म्हणजे नरक यातना आहे. वारंवार सांगते शास्त्र कशा करता दिलेली आहे. वारंवार सांगण्याकरता, शास्त्रावर तुम्ही श्रद्धा, भाव आणि विश्वास ठेवण्याकरता ही शास्त्र निर्माण केलेली आहे. येथून नुसतं खरं बोलण्याकरता नाहीये बरं का. वाचून काहीतरी भावार्थ सांगण्याकरता नाहीये. काय त्याला पुरावा काय आहे? साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र. पै संसार जिणे हे शस्त्र. आत्मा अवतरविते मंत्र अक्षर ही ये. या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक जीवात्मा आपला आत्मशक्ती जे आहे, चैतन्य शक्ती जे आहे ती प्रगट करण्याचं सामर्थ्य त्या प्रत्येक शब्दामध्ये आहे. मृग नाभी कस्तुरी बसे, मृग जंगल भटकत जाय, सबके हृदय में आत्मा बसे, मूर्ख समज न पाय. माझे शब्द नाही बरे का, कबीर महाराजांचे शब्द आहे. ते म्हणतायत की अग्नीच्या बेंबीमध्ये कस्तुरी दरवळत असते, सदा सर्व काळ निरंतर दरवळत असते. पण मात्र तिला काही त्याचा सुगावा लागत नाही. तो सुगंध घेण्याकरता ती जसा वारा वाहत असतो तसं तसं ते सुगंध पडत असतं. आणि त्या सुगंधाचा घेत 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 ती पण पडत असते. पण ती पडत असताना तिच्या पायाच्या आड येणारे जे दगड आहे ते एवढ्या स्पीडने तिलाच लागतायत आणि एवढी रक्तबंबाळ होते, पण तिला सुगावा काही लागत नाही. तसंच हा मनुष्य प्राणी रात्रीचा दिवस करतो, रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो. पण देवाचा मात्र काही सुगावा. याच्या रोमामध्ये देव आहे आणि देवाला भेटायला कुठं चाललाय. आणि देवाला जर पाठवणारा झालास, ऐक मानवा भाई, ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई, नरासारखा नर देहा
पुन्हा मिळायचा नाही. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. काय सांगतायत तुकडोजी महाराज या जीवाला काय उपदेश करतायत? रामाने जे नामस्मरण केलं ते नाम घे आणि त्या नामाबरोबर तू स्वयं आलेला आहे. येईल विषय. तू संसार हरी हरी तू संसार केला घाई. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई. नरा नरा सारखा नर देहा पुन्हा मिळायचा नाही. एकदा शेवटची पाळी. 83,999,999 इतके जन्म घेत आलेला आहे. माणसाचे नाहीत बरं का, पशु प्राण्यांचे जन्म घेऊन आलेला आहे. नरकातले किड्यांचे सुद्धा जन्म घेऊन आलेला आहे. जरा विचार करा रे बाबांनो. तुम्ही या गावचे आहात म्हणून कळवळा येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे दया येते बरं का. आमचं कल्याण झालं. तुम्ही प्रत्येकाने पाहिलेलं आहे. फार बिकट परिस्थिती होती. त्या गावचं कुत्रा आम्हाला विचारत नव्हतं, पण साधूची शरणागती पत्करल्याच्या नंतर कोण होतास तू आणि काय झालास तू. हे व्यासपैठ मला हे बोलायचंय. हे गाव भरलाय मामाचा, पण कोणी नाही कामाचा. सगळ्यांच्या भाग्यात नाहीये. साधूची शरणागती पत्करल्याशिवाय हे मिळत नाही. इथं आता वास्तव कोणाचं आहे? ते नारद महर्षी म्हणताय की देवा, अरे आम्ही तुझा पत्ता कुठू तू असा बसे परी प्राण्यांचे दैव कैसे मातेनं देखती. मी कुठे नाही याची जागाच नाहीये. म्हणजे तुझं एका ठिकाणी तुला भेटायला कुठे यायचं? तर नारद महर्षी म्हणताय नारदा उभा हा किंवा तोही उपरा उत्तम. माझे भक्त गाती. माझे भक्त गाती ते. माझे भक्त जेथे गाती नारदा उभा मी तेथे साक्षात परमात्मा आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याचे. समजून घ्या तर सखा कृपावंत वाचा त्याची. पुन्हा आपण तो पण पुरावा देऊ. या कोणता आता तुम्ही दिला? तो मी वैकुंठी नसे. एक वेळ मी वैकुंठी नसे, एक वेळ मी भानुभूती नसते. योगियांच्या ते तपाला बसलेत ना हिमालयामध्ये, त्यांच्या ठिकाणी पण मी नाहीये. एक वेळ मी वैकुंठी नसे, वेळ एक मी भानुभूती नसते. परी योगियांच्या मानसे उमरडोजनी जाये. तयापाशी पारता मी हरपलो दिवसवा. जेथे नाम घोष करती बरवा करती माझा. मी तेथे आहे बरं का. जिथे नामस्मरण करत असतो मी तिथे तुम्हाला भेटणार. आणि म्हणून प्रत्येक जण आईच्या गर्भाशयामध्ये प्रत्येकाने विनवणी केलेली आहे. आणि मरताना ही विनवणी करून घेऊ नका, मग चान्स देणार नाही. आताच चान्स आहे बरं का. आईच्या गर्भाशयामध्ये हा रडत होता, देवाकडे याचना करत होता, प्रार्थना करत होता, विनंती करत होता. ज्या वेळेला माणूस संकटामध्ये सापडतो ना, त्यावेळेला देवाची आठवण येते बरं का. आणि तिथं त्याची आठवण आली. या माणसाला सुद्धा मरता मरता देवाची आठवण येते बरं का. पण चान्स देत नाही, नो चान्स. तर आईच्या गर्भाशयामध्ये विटाळ, पू, काय लघवी, विष्ठा, सगळं मूत्राशय, सगळी दुर्गंधी
आईच्या गर्भाशयामध्ये, आणि त्या गर्भाशयामध्ये हा कंटाळलेला असतो, तेव्हा देवाकडे आराधना करतो की तुम्ही मला एक वेळ सोडा, एकदा मला तुम्ही सोडलत ना तर तू माझ्यासाठी काय करशील, तुमचं अखंड भजन करेल. बरं का, देव येतो, विचारतो, म्हणजे यातनं मला सण होत नाही, तुम्ही यातून सोडवा, मी तुझं अखंड भजन करीन. आणि त्याच वेळेला विश्वव्यापक शक्ती, त्यालाच म्हणतात जे अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पय असे, ते नाम म्हणजे तेच भजन, एका जनार्दनी सर्व नाशिवंत, सगळ्याचा नाश होईल, एकची शाश्वत हरिनाम, त्याच्या सोबत आलेला हा प्रत्येक जीव, आणि त्यालाच पात्र करून घ्या. आणि मग देव काय करतोय, विश्वव्यापक शक्ती त्याच्यामध्ये प्रेरित करते, जीवाच्या ठिकाणी संपूर्ण रोमामध्ये प्रेरित केली जाते, आणि त्या अखंड भजनाला सुरुवात होते. रोमामध्ये हे कसं येते, हे रोम रोम में बसने वाले राम, जगत के स्वामी तू अंतर्यामी, मैं तुझसे क्या मांगू. आणि मागितलं बरं का, मला तेच दे, दिलं, भजनच दिलं, आणि भजन स्टार्ट झालं आईच्या गर्भाशयामध्ये. आणि बाहेर आल्यानंतर सुईनबाईने काय केलं, ते अखंड भजन जे चालू होतं ना, तेच भजन कट केलं. आणि त्याच वेळेला भगवान परमात्मा विचारतोय त्याला की माझ्या भजनाचं काय झालं, तू मला वचन दिलं होतं आईच्या गर्भाशयामध्ये की मी तुझं अखंड भजन करीन, ते भजनाचं काय झालं. तर म्हणे मी तुला कधी वचन दिलं होतं. घरी बाहेर आल्यानंतर पद्मनाभ त्याला म्हणतात बरं का, आपल्या भाषेमध्ये काय बोलताय, नाल बोलतात, नाल, आणि संस्कृत शब्द पद्मनाभ आहे बरं का, त्याचा उल्लेख केला माझ्या तुकाराम बाबांनी, आणि तोच पद्मनाभ जोडायचा रे बाबांना, अजूनही वेळ गेलेली नाही. तर अखंड भजन करी वचन दिलं होतं, आणि बाबा माझं काय तू बोलतोय, मी कधी वचन दिलं, मी कधी दिलं वचन. देवाला त्याला त्या धक्का बसतो. दिले, आठवण करून देतोय देव, दिले गर्भात वचन, देवा करीन भजन, नाही पाळिले वचन, झाला देवाची बेमान. मग जो अखंड भजनाला पात्र नाही झाला, मग त्याने समजून जायचं की मी देवाची बेमानगिरी केली का इमानदारी केली. आपली आपण करा सोडवलं, पुढचं काय वदवत नाहीये बरं का. पण परिणाम काय होईल, अजूनही कोणाचे 10 गेले, कोणाचे 20 गेले, 40 गेले, 50 गेले, 70 चालली, 80 गेले, 100 गेले, काही आले तसेच गेले. मग कधी जोडणार तो तुटलेला पद्मनाभ, फक्त तोच जोडायचंय. ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू महात्मा जोडू शकतो. माझ्यासारखा प्रवचनकार, कीर्तनकार, लय महाराष्ट्रामध्ये गाजलेला, काय त्याला 55,000 हजार, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 25 लाख, अरे तो सुद्धा जोडू शकत नाही. कोण जोडू शकतो. मग पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन
तिन्ही लोक पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने करतील दोषी आणि घडतील राशी असा महात्मा ब्रह्मनिष्ठ क्षोत्री आणि दयाळू जर आला तर लगेच स्वर्ग ताबडतोब तुम्ही मोक्षाला पात्र होणार विश्वास करीतो तो आम्हीवरील श्रद्धा भाव विश्वास संतांवर ठेवा माझ्यावर नका ठेवू संत वाणीवर ठेवा शास्त्रावर ठेवा ते असं दिलंय का याच्यामध्ये मग असंच राहायचं का वाऱ्याबरोबर आलाय वाऱ्याबरोबरच जाणार का असंच जाणार आलेला भरलेल्या हाताने आलेला आहे खाली हाताने नाही आलेला असतो जाताना सुद्धा भरलेल्या हाताने जायचंय येताना नामस्मरणाबरोबर आलेला आहे मगाशी उभी सांगितली देख मनुष्य जात सगळं संभवतात वजन तिला भजनाबरोबर आलाय ते तुझं खरं धन आहे बरं का पण त्या धनाबरोबर तुला जायचं आहे मग आता थोडा विचार करा ऐक मानवा भाई तू राम नाम घेई नरासारखा नर देहा पुन्हा मी ऐसा नाही घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे जय तू संसार केला दाई सर्वांगाची साधी लाई आयुष्य संपले हातपाय थकले मुठी राम नाम नाही या मुखाने नाही बोलायचं बरं का या मुखाने नाम राम नाम होऊ शकतच नाही बरं का शेवटी वाचा जाते कसं होईल होऊ शकत नाही तू म्हणशील घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे तू म्हणशील घर दार हे घर माझं असे गृहीत धरूया माझे मी आजोबांना आजीला पाहिलं बरं का पण हे घर कोणाचं पंजोबांचं असं गृहीत धरूया हे पंजोबा या घरामध्ये राहून गेले माझे आजी आजोबा राहून गेले माझे वडील राहून गेले आई वडील आता मी आणि माझी बायको सुद्धा राहून जाणार त्याच्यानंतर माझी मुलं सुद्धा जाणार माझे नातू सुद्धा जाणार आजा गेला बाप मसला गेला देखत देखत नातू पंतू जरा विचार करा तू म्हणशील घर दार हे माझ्या पंजोबांचं पण नाही होऊ शकत माझ्या आजोबांचं माझ्या बापाचं आणि माझ्या मुलांचं माझ्या नातवंडांचं पण होऊ शकत नाही मग हे घर कोणाचं आहे आपलं खरं घर कुठे आहे इथून आता आहेत ना मला या घरातून माझी पोरं नातू आहेत ना पैसा करता मला लाथा मारून बाहेर काढू शकतील काढतात बरं का पाहिलेत आम्ही आई वडील आजारी पडू द्या मोलकरणी ती ठेवणार मुलं सुना नातू नाती करत नाही तशीच परिस्थिती आहे जीवाची समजून घ्या तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर इथून कोणी आपल्याला बाहेर काढू शकतो का कुणाची हिंमत आहे का पंतप्रधान असो या राष्ट्रपती असो त्या झोपडीतला माझी झोपडीत होती बरं का मी झोपडीत राहणारा माणूस आहे ती झोपडीतला सुद्धा राहू देणार नाही खरं घर कुठं आहे सर्वांचं पंतप्रधान असो या कोणी असो सर्वांचं हक्काचं घर गावाच्या बाहेर तू म्हणशील बायका हरी हरी तू म्हणशील पैसा अडका
आई ते तर राहील सडका मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका भरका तुझ्या बरोबर कोण येणार आहे? कोणीच येत नाही रे बाबा. जरा विचार कर, मडका येतो तो पण तुला सोडून जातो बरं. कारण मला 5-7 दिवस झाले खोकला झालाय, त्याला म्हणजे आळंदीची वारी. तर आमच्या सत्यवान महाराज म्हणाले महाराज कोणातरी सेवा द्यावी लागेल. तर म्हणे तुम्हीच करा, होईल तो म्हणे. तू म्हणशील बायका पोर किती जीव लावतो, माझा पहिला नंबर आहे. तू म्हणशील बायका पोर, प्रत्येक जण आई वडील सर्वच वर्ग प्रत्येक जण लेकरा बाळांकरता जेवढी हजामत करतोय बरं का, स्वतः करता काही करत नाही. जे करायला आलाय तिथेच तो वंचित आहे. तिथून तो त्या कार्यापासून वंचित आहे, दुरावलाय, अंतरलाय बरं का. जे करायचंय ते करत नाही, नको ते करत बसलाय. तू म्हणतील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती तुझ्या डोक्यावर फोडतील कापर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. एकटाच आलाय तुला, एकट्यालाच जायचंय. तुकड्या म्हणे घोडे हत्ती, त्याचा अर्थ काय आहे? आपलं किती जरी वैभव असलं, किती वैभव असलं, किती पैसा असो, सोनं असो, जागा असो, जमीन असो, गाड्या असो, हे आपलं वैभव. किती वैभव असो, ते वैभव माती मोल होणार. पण त्याला पुरावा देता येत ते. तुकडोजी महाराज, तुकड्या म्हणे घोडे हत्ती, याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली, तैचीच होईल गती. घे 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 हरिनाम घे, माया सोड. तुम्हाला आता सुद्धा लगेच तेच नाम मिळेल. संत बीज पलटे नाही, जुग गए अनंत. हर एक युग में अवतार धरे, फिर भी संतों के संत. आणि खरोखर या मुलांना जेवढे मार्क द्यावे तेवढे थोडे आहे. या मुलींना सुद्धा मार्क द्यावे तेवढे थोडे आहेत. आणि आमच्या मावशीला सुद्धा इकडे विषय होता का? तुकड्या म्हणे घोडे हत्ती, त्यांची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली, तैसी तो होईल गती. प्रत्येकाची त्याच्यामध्ये मी पण सुटलो नाही. मग ही गती करून घेण्याकरता मग आपल्या डोक्यामध्ये कधी हा चांगला विचार येईल? सगळं आयुष्य तर संपलं ते म्हणताय बर का, हातपाय संपले. कारण ज्याने आत्माला नरदेह दिलेला आहे, अनमोल, याचं मोल कोणी करू शकत नाही. तुम्हाला आम्हाला खरं वैभव कोणतं दिलेलं आहे? कोणतं वैभव दिलेलं आहे? हे वैभव दिलेलं आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोला नारायण. नाचे जीवापण दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोला वचन. मुख कोणतं दिलंय? श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. नाहीतरी वाया वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म, वाया
श्वासाने करले भजन गड्यानो श्वासाने करले भजन श्वासाने करले भजन गड्यानो श्वासाने करले भजन आईच्या गर्भाशयामध्ये ज्या भजन ते भजन संत सोडून करताय कारण गुरु त्याचे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि मग दर्शने समाधान आती जैसे ते पद्मनाभ ज्यावेळेला जोडून देतात त्यावेळेला तुकाराम महाराज किंवा तो साधक पुरावा देतोय उदरले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा नाभ पद्मनाभ जोडीला हृदय संपुष्ट पेटी करुणी पोटी साठवून तो पोटामध्ये साठवूनच आलेला असतो बरं का आणि संतांकडनं ही रीत मिळाल्याच्या नंतर मग मात्र तो काय पुरावा देतो ही रीत मिळाल्यानंतर त्याचं भाग्य उद्याला येतं ना शेवटच्या चरणामध्ये सांगताय की माझ्या अनंत जन्माची जन्मोजन्माची पुण्याईली आहे ती साकार झाली आणि संतांचा सहवास मला मिळाला त्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न झाला माऊली पुरावा देत आहे भावे विण देव न करे निसंदेह मग गुरुविना अनुभव कैसा करे भाव कोणता उत्पन्न होतो ज्या वेळेला पद्मनाभ जोडला जातो ना तो पद्मनाभ जोडला जातो त्यावेळेला तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला मी आता भावाची लक्षणं सांगतोय ज्या वेळेला महात्मा सामान्य नाही यायला पाहिजे बरं का ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदयी दिवसित आले तयाची समता दृष्टी बोले विशेष काही असा महात्मा ज्या वेळेला भाग्यात येतो त्यावेळेला आपल्याला अनादी काळचं जे नाम आहे ना ते नाम दिलं जातं आणि त्यावेळेची ओवी आहे माझ्या निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना दिलं नामस्मरण त्यावेळेचा अनुभव सांगतो तुमच्या पुढे मोठके गुरुमुखे उद्धत तिचे हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे अपयसया माझ्या गुरूंनी माझ्या कानामध्ये ज्या वेळेला नामाची पेरणी केली त्यावेळेला माझ्या रोमारोमामध्ये असलेली चैतन्य शक्ती आपोआप प्रगट झाली चित्त चैतन्याची पडता मिठी लिंग देहाची सुटता गाठी नेत्री अश्रूंचा पूर गाठी रोमांच उठी सर्वांगी संपूर्ण रोमारोमामध्ये भजन झालं पाहिजे त्यावेळेला ही अनुभूती सांगितली असं माझ्या सुद्धा माझ्या भाग्यामध्ये श्रीपाद स्वामी आले आणि त्यांनी मला जो अनुग्रह केला त्यावेळेला कानी जे पेरिले डोळा ते उगवले व्यापक भरले तोची हरी चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळली जेथीच्या तेथ अपाद कंचुकित रोमांच आले अधोन्मीत डोळे वर्ष ताती आनंद जळे आणि हात तुलिया सुकर्मिनीची फळे बाहेरी कापे असा ज्यावेळेला विषय नारायण होतो त्या जीवाचा त्यावेळेला निर्वाणी गोविंद ज्या भजनासोबत तो आला ना त्या भजनासोबत तो जातो निर्वाणी गोविंद असे मागे पुढे हे चार माणसं भजन करतात का भजनाची गरज नाही त्याला ते वरपांगचं भजन आहे तुका म्हणे नको वरपांग देवा घ्यावी माझी सेवा ज्या भजनासोबत तो येतो आणि त्याच भजनासोबत जातो त्याला पुरावा आहे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काळीच साकडे पडो निधी वेळ झाली माझी काय करू बोला
झाले ना. निम्न ते पुरते अधिक ते सरते तरुणी दे यावे तुमते विनवित असे. इथं एकच लिहिला तरले जे सर्व भावे मज बदले कया आईल तरी सरले माया जाळ. ही मुलं आणि त्यांची मिसेस किंवा हे कुटुंब हरी हरी आपली আহিता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा अधिक वाटे देवा. गीता भागवत करी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तेव्हा तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने ऐकलात आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या पुन्हा एकदा ठीक आहे आणखी 1-2 मिनिटं घेतोय बरं का. कारण निकडनं प्रतिसाद आला म्हणून मी सर्वांची माफी मागून बरं का. कारण वेळ दिलेली भारायची आणि वेळ होत चाललेली आहे. माफी मागून दादा आपला सर्वांचा निरोप घेऊन ये लोकाची यात्रा सोडून परलोकाला आज